नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला आपण तिकडे जे गव्हासाठी रान पळाट्या जे काढलेले आहे ट्रॅक्टरनी आणि विडरने जी पाळी घातलेली आहे, तर त्यासाठी आपल्याला रान वळवण्यासाठी नळ्या घेऊन जायच्या आहेत। आणि इथं एक आपण अगोदरच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल की इकडं जी तूर आहे त्या तुरीला पाणी देण्यासाठी आपण इकडं नळ्या ते घेऊन आलेलो होतो आणि ह्या तुरीला आपण इथल्या पाणी दिलेलं आहे। त्यामुळं इथल्या हे जो हुसास तुम्ही बघत आहात, ह्या हुसासाला हे टोपण लावायचं आहे, जेणेकरून तिकडं चालू केल्यावर इकडं पाणी येणार नाही। इथं आता हे भिजवायचं झालेलं आहे, त्यामुळं आता हे आपण काढून घेऊ आणि इथं ह्याला टोपण लावू। ह्या आपल्याला नळ्या घेऊन जायच्या आहेत तिकडं भिजवण्यासाठी। हे इथं आता आपण ह्याला टोपण लावून टाकू, जेणेकरून तिकडं सुरू केल्यास नंतर इकडं पाणी येणार नाही। आता ह्या नळ्या आपण घेऊन जाऊ। तुम्ही इथं तूर पाहू शकता की आपली जी तूर होती ती अगोदर पाणी द्यायच्या अगोदर सुकत होती व पाणी दिल्याच्या नंतर आता तुम्ही बघा की तिला चांगला असं तेज आलेला आहे व चांगल्या शेंगा पण आता लागतील। त्यासाठी आपण हे तुरीला इकडं हे जोडून पाणी दिलं होतं। हे पहा तुम्ही, तूर एकदम आता हिला छोट्या छोट्या जे शेंगाचे जे पापडे आहेत ह्या लागत आहेत व फुलाचा बहार ही चांगला आहे। आता हे आपण नळ्या ज्या नळ्या आहेत ते आपण तिकडं घेऊन जाऊ गव्हाच्या रानाकडं। आता ही जी धामीन तुम्ही पाहत आहात ही पाईपापेक्षा ही भिजवायला सोपी जाते, कारण की आपल्याला जिकडं वळवायचे पाणी ते तिकडं वळवता येते। आता ही आपण पहिल्यांदा धामीन सोडून घेऊ। ही पाईपाला फिट केलेली आहे, ही आता सोडलेली आहे आणि आता ही आपण हिच्यातलं पाणी काढून हिला आता आपण गोळा करून घेऊ आणि हे दोन पाईप आपल्याला तिकडे घेऊन जायचं आहे। गोळा केलेली आहे, यातलं पाणी पण काढलेलं आहे। आता ही आपण तिकडं घेऊन जाऊ। नळ्या इकडं अलीकडं घेऊन आलेलं आहेत। हे इथं रान आपण गव्हासाठी केलेलं आहे, तिथं मोटर आहे। तर आता आपण 6 वाजता हे आता दिवस मावळत आलेला आहे। 6 वाजता आपली जी 3 फेजची जी लाईट आहे ती येते। आता इथं एक खुसास आहे, इथून आता आपण हे इकडं पाणी जोडणार आहोत। इथं आपण नळ्या त्या आणून ठेवल्यात, हे एल्बो घेण्यासाठी आपण आज तिकडे गेलो होतो। इथं नळ्या आणून ठेवलेल्या, धामीन पण आणलेली इथं एक खुसास आहे, इथून आपण आता ह्याला जोडू आहे। हे पावसाळ्यात काही काम नव्हतं म्हणून आता हे इथं ह्याच्यावर थोडी माती ते आलेली होती। आता आपण हे झाकण काढून घेऊ। हे आपलं जे एल्बो आणलेलं आहे आपण तिकून ते आता बसून घेऊ। आता आपण ह्याला नळी लावून घेऊ। आता पुढची अशीच नळी लावून आपण तिकडं गव्हाच्या रानात घेऊन जाऊ ह्याला। आता आपण ही धामीन जी होती ती जोडून ठेवलेली आहे। आता थोड्या वेळातच लाईट येईल। आता 5:27 झालेले आहेत, अजून एक अर्ध्या तासामध्ये लाईट येईल, नंतर आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे। 6 वाजलेले आहेत व आपली जी लाईट 6 वाजता येणार होती ती आता आलेली आहे। ही धामीन थोडी इथं पाठीमागं फुटलेली आहे। आता हे भिजवायला इथलं आपलं चालू आहे। आता हे आपण भिजून घेऊ। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।